वसुदेवने देवकीला बंदिशाळेत ठेवलं. देवकीच्या पोटी जन्माला आलेल्या आणि 7वा महिना द्वारकेत गेला. आणि हरामखोर 8वा गोकुळामध्ये वाढतो. काय करावं काही सुचत नाही. या कार्टाचा कायमचा बंदोबस्त तर केलाच पाहिजे. माझी माहिती बहीण कुठल्या हिचा त्या वेळेला वापर करून तिच्याकडूनच त्याचा शेवट करावा.
नमस्कार करायचं. ठीक आहे महाराज. ही कामगिरी तुझ्यावर सोडून आहे. तुम्ही माझे पाहुणा. मी पुन्हा भेटत शिवबाई बाप प्रेक्षक हो, या गावच्या राजाने
काही नराधमांमुळे आपण म्हणजे आपण म्हणजे जनताचं नाव सर्वांनी मनावर घेतलं तर का नाही होणार. बरोबर आहे तुझं, पण आपण बोलतोय प्रेक्षक वर्गाचं काय. प्रेक्षक वर्ग पण असणार ना आपल्या सोबत अशा नराधमांना त्याला हो आहात ना. थोडी लक्षात बघली बघ तुला काय झालं ना आताच्या माणसाच्या रस्त्याला कोणतं कारण लागत नाही. पहिली माणसं कशी सगळीच माणसं समोराच्या पुढे लागायची. पण आता वैवट ठेवण्यासाठी त्याच्या आधी त्याच्या हातात काढली. हो ग आधीची माणसं स्वतः शेती करून आपली उपजीविका भागवायची आणि आता काही वेगळंच जग. आपणच परिस्थिती थोडीशी बदलते. लोक सुरुवात देऊन त्याला पसंत करतात. नाचणीच्या बाजारासाठी लोक आताची लोक नाचणी विकत घेतात. पहिलं की शेती करून आणि तर यामधील परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आलीच असेल. अगं हो पण याच्या पुढची वाट कोठवली कशी. मला तर मुलीच माहिती नाही ग. काय करायचं आता काय त्याच्या मावशीला बोलवावं लागणार. मावशी मावशी अगे मावशी कोण ग? अगं मावशी राधा. राधा? हो ग मावशी. सकाळच काय झालं बोंबलायला? अगं मावशी येते ना बाजाराला जायचं. हो ग मावशी. मग आले तयारी करून गजून दजून
काय बोला ना मावशी मावशी काय पुढे काय थंडी नाही रागवतील माझ्यावर जरा बघू ना बघू ना असा आवाज लास्ट पर्यंत पाहिजे कळलं का जोरदार आवाज यायला पाहिजे बाय 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 माझं सोनू माझ्या तोंडात तशी मी आहे अजून तर नाही तशी मी आहे अजून तर नाही माझं वय झालं नाही अजून 60 परत जर बोलली फेरली तर झाले सगळे एवढ्या गडबडीने कशाला बोलावलात आम्ही थाटमाट करू त्याच्या बाजारात जायचं ना मग यायचं असतं ये नाही तर मग एवढ्या ठीक आहे तुला सांगते जर माझ्यासोबत बाजारला यायचं असेल ना तर तुला सगळ्या माझ्या अटी मान्य करावे लागतील आहेत का माती मान्य आहेत का बरं ठीक आहे हे पूर्ण बाजाराला जायचं खरं आहे तुम्ही नेसलंय ते दिसतंय मलाही आणि ह्यांनाही दिसतंय ना हो हा जे नेसलंय ते दिसतंय अगं पण घेतलंय काय माझे पिटुकले बाई ते सांगितलंच पाहिजे तुमच्या माळाची आरोग्य कशी बरं देऊ मी हे लावता बाई काय घेतलंय काय बाजाराला सांग सकाळी यमुने तिरी माठ भरले पाण्याने आता यमुनेच्या तिला तिला पाणी मिळणार ना अगं मावशी पुढचं ऐकून तर घे अजून काय हो मावशी हा करतोय यमुने तिरी माठ भरले पाण्याने गडबड केली या बायाने माठ भरले बघ दयाने जास्त पातळ नाही ना अरे चित्रे जर मागवशील का स्वप्न गेली माझ्या नशिबात आले ना 1 नंबरची वात्रट भाऊ तिचं पहिलं लग्न झालंय बरं का तरी मी स्वतः एवढी वात्रट आहे ना म्हणून मी तिचं स्वतः दुसरं लग्न लावून द्यायला तयार आहे आणि मुख्य कारण म्हणजे कोणतीच नाही म्हणजे आता तुमच्या माहिती का पाहिजे नसतील बाबा बरोबर का बाबा ना आजोबा विशेष पावसाळ्यात जास्त सगळ्याच पोरींच्या अटी नसतात पण काही पोरींच्या असतात बरोबर का अट क्रमांक 1 घरात दगड आहे काय अट आहे नाही आता दगड म्हणजे काय दगड म्हणजे काय पैसा डबा क्रमांक 2 मुंबई स्वतःचं घर आहे का बरोबर ना काका गोठा गुरांचा गोठा आहे मुंबईत पण ही अट आहे ना गुरांचा गोठा जर द्यायचे शेण काढायला कोणाची म्हैस आली 100% मुलगा सरकारी नोकरीत कामाला आहे काय घाटाळत पडतो घाटाळत पडतो उचलून आणायला लागतं घाटाळत पडतो उचलून आणायला लागतं त्यांच्या गळ्यात पोटात पोरी पडतात पण माझ्या या जिल्ह्याला सरळ आणि साधा नवरा पाहिजे तिचं कसं आहे माहिती आहे जर नवरा नेटका असला ऐका जर तिचा नवरा नेटका असला तर फाटका संसारही नेटका होईल असं तिचं मत आहे समजलं ना ती म्हणते मला नेटवर घेऊन चाला मावशी हो मावशी आम्ही सांगायचं नेटवर घेऊन जा सांगा तेव्हा आधी मला बाई माझी हिरा दादा युट्यूबर माझी हिरा अजून कोंबड्याच्या बांगेबरोबर उठते तेव्हा आधी मला गाई वासनाची आता हिला गोठ्यात जाऊन गाई वासरांचीच गाठ पडणार ना बोललो काय
नेटवर घेऊन जा. ते पण नाराज झाले. मावशी नेटवर ने. सांगते अजून. बरं सांग काय लवकर सांग. पुण्यात जाऊन पडली गाई वासराची गाठ म्हणून मी घेतलंय दुधाचे माठ. वाव, म्हणजे दूध आणलंय. पण त्याच्यात पाणी नाही ना मिक्स केलंय. आणि स्वतःच्याच गाईचं आहे ना. त्याला म्हणून काय काय बोल. काय बाजाराला आम्ही नाही हे बाय तिला मारू नको. लहान काय आहे घेतलंस काय बाजाराला. हे लहान आहे. दुधाची विक्रीले प्रपंच चालतो आमचा नवा. बाई तुझाच नव्हे आम्हा सारा गोपिकांचा प्रपंच त्याच्यावरच चालतो. हा बाई ऐकते. दया दुधाची विक्रीले प्रपंच चालतो आमचा नवा. मी आणलाय कवा तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर सरळ लाईन लावा. तिला हॅलो, रसिक प्रेक्षकांना एक विनंती आहे की मंडळाची नम्र विनंती आहे की रंगमंचावरती कोणी बक्षीस द्यायला जाऊ नये. जर कोणाला बक्षीस द्यायचं असेल तर स्टेजच्या मागे येऊन मंडळाशी संपर्क साधावा. धन्यवाद. काय घेतलंय काय बाजाराला. मावशी तू मिमी करता करता झाली भांडली तू. काय तू मिमी चालवलंय. अगं ऐकशील तर. हा बरोबर आहे सांग. अगं तू मिमी करता करता झाली भांडली तू. आता सगळ्यांनी बसा चूप बसले तू. तूप घेतलंय माझ्या वयाचं तर हो माझं. फवारणीचा पंप. त्या कोपऱ्यातल्या पोरांकडे बघू. जास्त काम करते. तिला इथे बाजाराला. बघ बाई कशी इतकं असं जाळे ठीक आहे. हे चमेली हे चमेली बाई. पण ही चमेली वाटते का. हा ही चमेली वाटते का. वाटते थोडीशी वाटते. बरोबरच आहे. ही चमेली नाहीच आहे. ही आहे माझी उगेली. अहो उगेली बाई. काय ग मावशी. हिला काय पण म्हणा. उगेली म्हणा दादेली म्हणा चमेली म्हणा. काय घेतलंय काय बाजाराला. ग मावशी मी घेतलंय लोणी. लोण्यासारखी काय माझी. हा अगं हे मावशी राजेश बियावाले यांचं असं म्हणणं आहे की एक सुंदरचं नाव घेतलं पाहिजे. राजेश बियावाले. पाठीमागे गेले का. तर नाव आहे का राजेश राव. पहिलंच नाव ऐकायचं. तर चौफेरी वाड्याला 7 खांब. चौफेरी वाड्याला 7 खांब. दशरथाच्या पोटी जन्मले राम. राम गेले 15 रुपये आणले 15. राम गेले 15 रुपये आणले 15. 15 रुपयांची घेतली साडी. गोळवणीत मोडली गडी. नेसली साडी लवकरच आले वेलवडी या गावी. कमरेला किल्ल्या उघडलं दार. आता पडले त्या इकडे पाऊस नका. कमरेला किल्ल्या उघडलं दार. दारा शेजारी भिंत भिंत शेजारी कपाट. कपाटा शेजारी खाट. खांदेवर गादी. गादीवर उशी. उशीवर पारात. पारात तू वाटे आणि वाटेत तू. तुपासारखं राजेश रावांचं रूप. लग्न झाले का त्यांचं. झाले ना. तर तुपासारखं माझ्या राजेश रावांचं रूप. रूपासारखा त्या दोघांचा जोडा म्हणजे त्यांचा न वहिनींचा. रूपासारखा त्या दोघांचा जोडा तिचे सदा बहारदार. पण राजेश राव तुमच्यासाठी काय मुग्ध आहे. माझ्या हृदयाचं दार. माझ्या सुदेश पाटील बघ एकदम अट्टाच घेऊन बसले. त्यांचं म्हणणं आहे की मावशीनं माझं सुद्धा नाव घेतलं पाहिजे. सुदेश पाटील. सुदेश राव नाव आहे का. खरं तर
मला खूप काही माहिती आहे, बरोबर ना? खरं तर खरा असतो 2 ओळींचा फक्त, पण आता संगीत चालून आले तर हो द्या मला फक्त. कार्यक्रम ठरता ठरता आमची मैत्री होती घट्ट. कार्यक्रम ठरता ठरता आमची दोघांची मैत्री होती घट्ट, पण माझी एंट्री होता क्षणी सुदेश पण माझी एंट्री होता क्षणी सुदेशराव प्रेमातच पडले चक्क. अहो नाव घेण्याचे बक्षीस देण्यासाठी, नाव घेण्याचे बक्षीस देण्यासाठी घेतले खूप कष्ट, अशी आहे माझी आणि सुदेशरावांच्या प्रेमाची गोष्ट. अरे बोलू, अगं चला तर मग. अगं माझं काय नेलीचं, कशात काय आणि फाटक्यात पाय, चला तर. अगं मला सांगितलंच पाहिजे ना. अगं माझ्याशी सांगते ऐका. तर बाजाराला जायचे आहे वळणाची वाट. बाजाराला जायचे आहे वळणाची वाट. माझ्याकडे आहे का आता करूया ना सुंदर घाट. पण हा यमुनेचा घाट फार वाईट अवघड आहे. आपण सुंदरी गीत गायलं तर घाट कधी संपेल हे कळणार सुद्धा नाही. चला तर मग. साग करुणी गालली नार नटली शृंगारी डोळी गजरा मा
Oh,
लाडला गोकुळाचा मुरली वाला मोठमोठे दैत्य वाढू लागले. त्याचप्रमाणे मथुरेचा राजा कंस पृथ्वीवर मागून झाला होता. तेव्हा पृथ्वीपुत्र गायची रूप घेऊन विष्णूला शरण आणि म्हणाली, विष्णू कंस पृथ्वीवर मागून जात आहे. तेव्हा श्रीविष्णू म्हणाले, काळजी नका करू. देवकीच्या पोटी आकांतात कौशलचा नाश करेल. तोच नाही आठवतात श्रीकृष्ण भगवान कुंडली कवचे. आले लक्षात बंद केले पाहिजे. ही कामगिरी आपण करता आपल्या मित्रावर सोपवली पाहिजे. सुदामा ए सुदामा कामगिरी पण एवढी मोठी आहे. अरे पण कामगिरी तर आपल्याला पार पाडलीच पाहिजे. पार पाडलीच पाहिजे म्हणजे काय? माझ्याने काय बाबा होणार नाही. अरे वेळ आहेस काय? बघ तिकडे माझ्याने काय कामगिरी होणार नाही. अरे पण गवळणी किती आहे? अरे आपण किती जण? अरे पण देवबापांच्या आज्ञा आहे. बरंच मला म्हणजे काय? अरे हा काय? अरे आता माझ्या लक्षात आलं पाहिजे. काय झालंय काय? अरे तो आपला बोबडे आहे ना. अरे हा बोबड्या त्याला हात मारून पटकन याला आवाज देऊया आपण. पटकन बोलावून घे. तो कामगिरी एकदम 100% अरे 100% कामगिरी पार पाडणार पाहिजे. उशीर लोक करू नये. नाही अरे बाबड्या रे बाबड्या. झाले असतील अरे तुला कुणी त्याला बघतो एकदा परत बघ एकदा. अरे बाबड्या रे बाबड्या. अरे काढले तुला रे काढले. अरे बाबड्या लवकर या लवकर. अरे तुला रे कट्याला बोलवतोय. हा माझा फोन पण कुठे गेला आणि गाय कुठल्या वनाला तुम्ही काय सांगता येत नाही. मेला नुसता सासरवाडीला घेऊन आलाय ना. मेला सगळा पुसता पोरी सासरवाडीला मामीला विचारतो ना येतो. समजूत काढ आणि लवकर ये. लवकर ये. गेला तुला यायला भेटायचं नाही. अरे मानते गाय कुठे. अरे तुला नंबर दे मग. आली थांबा. आलो तुझा. अरे काले तू दाण्या. अरे काले तू दाण्या.
आता उडू मेले हलन मेले मी एका साईडला तू एका साईडला काय म्हणत होतात काय कुठं येवला काय होतात कुठे काय झालं तिकडे कोणाला कोला दिसला माझ्या काय लाट मला काय झालं मी घामालो कोला कोला दिसला काय केलं कोणाच्या हातात बेडची पण होती काय केलं काय कोला बेचकी काय अशी पकडली होती काय याला बोल हातेल मेरे गमत केला बायला बांधून येऊ दे वाले तुझा त्याला बसव त्याला बसू बसवला तुला काय सांग खाम्याला पोर तुझ्या आलं काय बांधून जायला त्या मेल्या पोरा माझा माझा सलाम घालवला नसता मेल्या मोठी गमत गेला तुला काय सांगू अरे बाबा मला तुझा मेलेला मेलेला सांगा तू घेऊन गेलो अरे बाबा काय झाली गमत माहिती आहे का अरे काय झालं अरे बाबा माझी मामी आणि माझी मेवणी तरी काय म्हणतात माहिती आहे का अरे गेलेलो ना मामी म्हणते काय माहिती आहे माझं तोंड आलं करायचं तुला जाय तुला लुडबुड लुडबुड नाटका करीत तुला काय सांगू गेलं इथं शांत तुला शांत सांगतोय ना त्यांना काय झालं माहितीये का बाबा ती मामीने मिळवली बाबा बरेच वर्षात खातरवाली गेल्यावर काय झालं माहितीये का काय झालं काय तुझं ते सांग अरे दोघी जणी काय म्हणतात काय माहिती आहे काय म्हणतात तरी काय जावं आता आलं ना तुला खाला अरे 50 थाप तुला त्या मेल्या पोरानं मला सकाळी थोडा सांगितली अरे बरोबर आहे जावयाचं काम दिवसांनी जावया आल्या म्हटल्यानंतर बरोबर सोनाला सांगणार भाऊच्या झाला पाहिजे जावयाने पण बघितली त्याचा अवतार मग आम्ही काय म्हणते माहितीये का आम्हीच्या शेजारी मिळून होते आता दोघी जणी काय म्हणतात माहितीये का जावयानो आम्ही म्हणते मला पिटिया खाऊसा वाटला पिटिया पिटिया हा कुठं कालबा म्हणते पिटिया पिटिया तर कालबा असतं ते मध्ये तर मध्ये
अरे भावा मामी म्हणते पिठ्या खावसा वाटला ती मेवणी म्हणते बघ खावशी वाटले आग लागली त्यांच्या म्हटलं काय झालं काय दोघींना पण एकीला पिठ्या खावसा वाटलाय एकीला अशा दोघींना सकाळी दोघांनी गुला सोडलेली 50 हात भोला ह्या 2 जीवाने सोडलेली आणि बाबा लहानात गुला फिरल्याबरोबर हा मेला लुडबुड सगळ्या लहानात एक खेळा मोठा दिसला आणि त्या खेळ्यावर एवढं मोठं कालबन आहे म्हटलं आम्ही तर आणि मेवणीचं काम एकीला पिटिया खायला भेटेल एकीला मध खायला भेटेल तसाच ह्या पोलाला तिथं ठेवला धावत पलत घरी आलो मामीला म्हटलं तुला आता पिटिया खायला भेटल मेवणीला म्हटलं तुला मध खायला भेटल अरे दोघीला सांगितलं तुम्ही एक बालदी घ्या तू गिरी आणि माझ्या पाठोपाठ चला एकीन मधीला घेतला अरे भावा धावत पलत माझ्या पाठनं आल्या आणि त्या घेण्याखाली हा मेला होता उभा म्हटलं मेला फिटलं तिकडे कुठे जाड करून उभा होता मेलेला सांगी वरती चढली चालत हा काय मेला चढायला तयार नाही अरे भावा मेला ना खोटा माझा पोरगा असताना 1 नंबरचा खोटा मेल्याच्या मनात लय पाप बाबा कसं बसा हा नाही चालला म्हणून त्या भेल्यावर मी चाललो तुला चालवलं मेल्या भेल्यावर बाबा तुम्हीच चालावं वरती चाललो वर भेल्यावर चलत त्या कालव्याजवळ गेलो आणि बाबा मामी खाली आणि मेवणी खाली हा मेला खाली आणि भावा वरती गेलो त्या कालव्याजवळ गेलो आणि ह्या मेल्याच्या तोंडाला आग लागली मेल्याने काय केलं माहितीये काय आम्ही एक दगड घेतला आणि मेल्याच्या कालव्यावर कालव्यावरती सगळी मास्का होती एवढी मोठी मास्का बाबा सगळी माझ्या अंगाला बसली ना रे काय तुला थांबलो थोडी मोठी मास्का आणि बाबा जास्त लागली आणि त्या भेल्यावरच ना खाल्लं इकडं तिकडं खांदून ना दुधाला मी हगेरा त्या भेल्यावरच हगेरा मुतेरा झालो पहिले मी हगेरा झालो अरे भेल्या हगेरा झाल्याबरोबर खाली मामी होती तिला वाटतं पिटिया वाटतं पडतो आणि बाबा त्याच्या भाषा झाली अरे लगेच मी मुतेरा पण झालो ना अरे बाबा मुतेरा झाल्याबरोबर त्या मेवणीला वाटतं खाली पडू लागली ती आपली 2 हातांवर सांगू पण नको त्याला बोलवलं आपले कृष्णदेव आले होते जेव्हा बाप्पा आले होते अरे काय कामगिरी काय एक छोटीशी कामगिरी झाली काय म्हणतोय काय जास्त मोठी नाही काय कुठली कामगिरी करीत आहे अरे 16 शस्त्र 108 गौरांचा मेळा एकटी हात अरे पोळा मेळा नाही कोण तू जमाव हा शस्त्र 108 गौरांचा मेळा तो थाटमाट करून मथुरी नगरी चाललाय अरे मथुरी नगरी न जाता आपल्या गोकुळातच राहायला पाहिजे बोलो पप्पाचं म्हणणं बरोबर आहे त्या लवलनी कुठं आहेत आता चुना घाटवरती आलेत बघ बोलो बापरे बाप Yeah.
त्यांच्या भडक्यात जा. मला बाबा भूक लागली. तू गोरक्यात जा आणि दही अगं ये मावशी घेऊन ये. आता म्हणतोय इकडे लक्ष दे. तुमच्याकडेच आहे. श्रीधर आगरे यांचं एक छानसं नाव घे पाहू. श्रीधर आगरे. बरं ठीक आहे. उत्कृष्ट कलाकार म्हणून त्यांची ओळख आहे. श्रीधर साहेब कुठे आहे कुठे असा बरं नाव आहे का? तर शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. राजाराम राजांचे थोरवे आणि तारामचे थोरवे. घोरपडे बंधू थोरते अहो घोरपडे बंधू थोरते आणि धन्य ते हंबीरराव मोहिते. तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी. काय चाललंय काय? तर तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी आणि धन्य ते मुरारबाजी. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले जहबान. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले जहबान. आणि श्रीधर साहेब तुमच्यासारखे रसिक जन आहेत. आम्हा कलाकारांचे प्रेरणास्थान. तसेच चंडिका हौशी कलाकार नमन मंडळ मालगुंड मावशीची भूमिका साकारणारे कलाकार अमोलदादा कोलगे यांचं देखील मावशी नाव घ्यायचं आहे. मावशी आहे म्हणजे त्यांचं व्यवस्थित नाव घेतलं पाहिजे की नाही? साहेब नाव आहे का? आता नमन म्हटलं की मृदुंग आला हो की नाही? तर मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही न्यारी. मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही न्यारी. सात शृंगार करुणी चालले आम्ही मथुरे बाजारी. प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी. प्रेक्षकांची साथ असते. आता प्रेक्षक नसल्यावर आम्ही काय करणार? बरोबर ना? प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी. आणि नाव काय बोलत? अमोल. आणि अमोल साहेब सदैव राहो आम्हा पामरांवरी. तुमची कृपा दृष्टी सारी. तुमची कृपा दृष्टी सारी. तसेच अनिकेत पास्टे यांचं देखील नाव घ्यायचं आहे. अनिकेतराव तर आंबा मोहरला पानोपाणी. आंबा मोहरला पानोपाणी. त्याला लागला कायद्या. कायद्याला आला पाठ. आंबा झाला पाठ. आंब्याचा केला रस. जेवण बनवलं सरस. जेवणानंतर दिली लाडू आणि बुंदी. नाव काय बोलत? अनिकेतराव लवकरच आपण लग्न करूया. अनिकेतराव लवकरच आपण दोघांनी लग्न करूया. मग रोज होईल आपली जुगलबंदी. तसेच प्रथमेश गोंदभरे यांचं देखील नाव घ्यायचं आहे. प्रथमेश प्रथमेशराव तर नसतात तेव्हा पोरी तेव्हा मावशी सजते. मावशी कुठं आहे? मावशी कुठं आहे? मावशी आता अशा पोरीनी लाली लिपस्टिक पावडर लावल्यावर आम्हा म्हाताऱ्या बायकांना पावडर तरी लावायला पाहिजे की नाही? अहो बोला लेडीज वर्ग. बरोबर ना? सगळ्यात तेव्हा पोरी तेव्हा मावशी सजते. आणि प्रथमेश राव नंतर भेटा. तुमची बरोबर सर्व्हिसिंग करते. पाठीमागं बघ अमित बाळगुडे आले. ते हट्टच करून बसलेत बघ. त्यांचं देखील नाव घे पाहू. अमितराव नाव आहे का? ते निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. तारे आहेत काय? दिसत नाही असतात. निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. नाव घेते ही मावशी. आता लक्ष द्या सारे. अहो नाव घ्या नाव घ्या. नावात काय असतं? नाव घ्या नाव घ्या. नावात काय असतं? नावात असतं सासूचे सासूपण, सुनेचे सूनपण, नंदेचे नणंदपण, थोरांचे थोरपण, मोठ्यांचे मोठेपण आणि लहानांचे लहानपण. बरोबर आहे की नाही? बरोबर. पण नाव घ्या नाव घ्या. नावात काय असतं? नावात असतं सासूचे सूनपण, सासूचे सासूपण, सुनेचे सूनपण, नंदेचे नणंदपण, थोरांचे थोरपण, मोठ्यांचे मोठेपण आणि लहानांचे लहानपण. आणि अमित ना? आणि अमितराव तुम्ही कधीही आणि काहीही म्हणा. तुमच्यासाठी काय पण कधी पण आणि कुठे पण. पवन बोरकर. पवन साहेब नाव आहे का? तर अस्करात मजगरात मजगरात तळघट तळघरात देवघरात देवघरात टेबल टेबलावर ताट ताटात वाटी आणि वाटीत घरे. अस्करात मजगरात मजगरात तळघट तळघरात देवघर देवघरात टेबल टेबलावर ताट ताटात वाटी आणि वाटीत घरे. पवन साहेब दिसतात बरे पण नांदवतील तेव्हाच खरे. प्रसाद लिंगायत यांचं देखील नाव घ्यायचं आहे. प्रसाद उत्कृष्ट कलाकार.
उत्कृष्ट पद्धतीत करतात. तर प्रसाद साहेब नाव आहे का? तर विठ्ठलाचा करते धावा, विठ्ठलाचा करते धावा आणि चंद्रभागेला चालतात नावा. आधी आळंदीला जावा मग शिंगणापूरला जावा. तर मी आधी शिंगणापूरला गेले बरं का दादा. आधी शिंगणापूरला गेले, महादेवाचं दर्शन केले. दिवा लावायला नव्हतं तेल म्हणून घेतलं पाणी. अशीच असते प्रत्येक घरातील कहाणी. अहो खूप शोधलं, खूप शोधूनही कोठेच सापडलं नाही गोत्र. म्हणून मी जवळ केलं चंद्रभागेचे पात्र. त्या चंद्रभागेच्या पात्रात राहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. त्या चंद्रभागेच्या पात्रात राहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. आणि प्रसाद साहेब तुमच्यासारख्या रसिकांमुळे मिळते आम्हा कलाकारांना प्रेरणा. आम्हा कलाकारांना जाऊ म्हणलो सगळं ठेवून येतो. तुझे डोळे तुम्हाला काही लाज लज्जा शरम नावाचा सवंगडी असतात. पण मी विश्वासच कसा ठेवू यांच्यावर? बरोबर आहे ना? कृष्ण देवांचा हुकुमा मला म्हणून तुझी वाडली. कृष्ण देवांचा हुकुमा मला म्हणून तुझी वाडली. सुधा
चल अगं मावशी अनिल लिंगायत व कुरदुंड्यावरून आले. त्यांचं म्हणणं आहे की मावशीनं माझं सुद्धा नाव घेतलं पाहिजे, अनिल लिंगायत. नाव ऐका. तर नाही नाही म्हणतात मध्येच आले 21. नाही नाही म्हणतात मध्येच आले 21. मालगुण गावी आमचा चालले काय मालगुण गावी आमचा कार्यक्रम झाला फिक्स. आली गाडी भरली गाडी लवकरच आले मालगुण या गावी. तसे सारे कलाकार आम्ही हौशी बरं का मंडळी. तसे आम्ही सारे कलाकार हौशी. पण आज नाव घेते या हौशेच्या दिवशी. तर अशा हौशेच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका. बरोबर आहे ना बाबा. अशा हौशीच्या दिवशी कोणी कोणाला देतं का धोका? तर अशा हौशीच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका. पण अनिल राव मी तुमची माणसं आणि तुम्ही माझे बोका. मावशी उमेश गोंडबरे यांचं सुद्धा नाव घ्यायचं आहे. उमेश गोंडबरे. उमेश राव नाव आहे का? नाव घ्यायचंय. घेऊ कोणतं? दमली नाही जरा आठवू दे. संपला नाव घेते आहे का? तर कणकण कुठे मनमन माती उभागा बिनती. तुमचं वय काय? तुम्ही बोलताय काय? तुझं वय काय? जरा ऐक ना. तर कणकण कुठे मनमन माती उभागा बिनती शिकायला का? आता बाईच्या पोटी जन्माला आलेला. राम गेले शेतात नांदले आरडी. राम गेले शेतात नांदले आरडी. अर्डीच्या झाल्या कढीचं काढलं तेल ठेवलं कडे. त्यातून काय चिवडा आणि बुंदी. तर चिवडा आणि बुंदी तेला हळूहळू कटतील. चिवडा आणि बुंदी तेला हळूहळू कटतील. आणि उमेशराव तुमचे नाव घ्यायला शब्दही अपुरे पडतील. मावशी शेवटचं आणि अंतिम नाव आहे देवा कोळगे. देवाचं नाव घ्यायचं. देवा कोळगे. बरं ठीक आहे. देवाराव नाव आहे का? तर हांड्यावर हांडे 7 मधल्या भांड्यात भात. हातावर तूप तुपावर भातावर तुपाची धार. तर हांड्यावर हांडे 7 मधल्या भांड्यात भात. भांड्यावर वरण कर्णावर तुपाची धार. तुपासारखं रूप रूपासारखा जोडा. जोड्यात हलगडीत बलगडीत पिंजऱ्यात लाडू आणि लाडूच्या तोंडी उंबर. काय बोला? देवाराव आणि देवाराव दिसताय जगाचाच एक नंबर. अरे माझा कसा पण बसायला आलाय आता. आता आमची ओळख पटली काय? बाहेर नाही आलाय तुला नेण्याची कमरेवर गेलं शिवण अशी घे. येताना रस्त्याने बसतात खूप हादरे. मालगुंडा रस्त्याने येताना बसतात खूप हादरे. आणि छोटे सरकार तुम्ही आहात एक नंबरचे. अरे आहे अरे घाबरे पाठ टाकायला पाहिजे होतं का? मी काय म्हणतो आमची ओळख पटली ना तुला? हो पटली. मग आता आमच्या काय जागे आणि थोडा वेळ आमच्या खाली बसावं. अरे एवढंच आहे ना? ठीक आहे. अरे मी काय म्हणतो माहिती त्यांना काही करू दे. त्याला थांबू दे. आम्ही जातो आणि देवबापाला पाठवून देतो.
काय मावते हाय आपलं बरोबर आहे बरोबर आहे ना आपलं बरोबर आता तुमचं इथे काय आहे इथं काय आहे अंगाचा वास माझ्या मारतो माझ्या मारतोय हा? अरे रोज साडी धुते आणि काय म्हणतो मारतो आज सगळा भया दुधाचा वास मारतो अरे आम्ही आता कवळ्यांच्या पोरी आमच्या अंगावर दही दूध सांडणारच ना इथं काय आताच आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मावते ठीक आहे, हा. मला सांग हे सगळे लवलनी बसले तुला बसायला काय झालं अरे बाबा मला बसताच येत नाही हवं तर या सगळ्यांना विचार तू बसते का हा? तुला काय तुझा आजार बिजार आहे का काय त्याला माहिती आहे हा? तुला बसावंच लागेल अरे बाबा मला बसताच येत नाही तुला बसावं जाणार मथुरेला प्रतिबंध आहे आणि दुसऱ्या मार्गाने जाऊ बारामाताचा एक मार्ग करून तिथे भगवान उभे आहेत कृष्ण बाबा कसे करतात मग राजे कसे असतात बाई पद्म गेली हिरा मस्त कितीला तो सणाच्या भेटीला विठ्ठल विठ्ठल करत उभे ते असतात पण अरे खरं आहे जेव्हा वाळूच्या घोड्याने कुर्ला उचलला सारा लकार फुटला आणि आठवतात तिथे समोर धारण केला आहे आपली ओळख सांगा ऐकता राधे दृष्ट सहाराला नाना रूपे अवतारला मानरूपी देह मी धरिला धावून येतो जेव्हा भक्त
राधाकृष्ण प्रेमगीतासाठी अजय सेठ गोरिवले यांच्याकडून या गीतासाठी 1001 रुपयानं लोन्स मोरायचे आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की शाहीरांनी रंगमंचावरती येऊन गीत सादर करायचं आहे. राधा
बंदोबस्त करण्यासाठी तुमच्याकडे काय उपाय युक्ती आणि त्या धनुर्यासाठी बलिराम दुर्घटनेला मदत करावे आणि त्यांचा कप्तानी वध करावा. शोधून काढले आहेत मूर्तीच्यावर अंकुर नावाला हजर करा. आम्ही तुमच्यावर तरी माझ्या श्रीकृष्णाची भेट होईल. चला चला
आमच्या कौशराजानं धरणा घेतलं होतं. त्या धरणामार्गाने मला धरणा करता आलाय. Oh!